आता आपण बघितलं की आयशॅडोचं सिलेक्शन कसं करायचं किंवा आयशॅडो पॅलेट सिलेक्शन करताना बाजारात गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे आयशॅडो पॅलेट तुम्हाला घेता येईल किंवा कॉमन तुम्हाला घेता येईल ज्याच्यामध्ये सगळे कलर्स असतील असे आयशॅडो पॅलेट निवडायचे. पण त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट भाग असतो ब्रशचं सिलेक्शन. तुमचे आयशॅडो चांगले आहेत पण तुमच्याकडे ब्रश चांगले नाही आहेत, बरोबर? तर काय होणार, तुम्ही किती पण आयशॅडो चांगला असो, किती पण ब्रँडेड असो, तर तुम्ही तुमचा ब्रश चांगला नसेल तर तुम्ही ते जे पण कलर तुम्ही घेणार त्या ब्रशला तर ते एकतर त्याला चिटकणार नाही, म्हणजेच आपण ते घेऊन प्रोडक्ट तुम्ही डिपॉझिट करायला जाल तर ते होणार नाही, कारण त्या ब्रशमध्येच ते लागणार नाही, बरोबर? तर तुम्हाला ब्रशचं नॉलेज पण असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला ह्या इथं दिसतंय, कोणता ब्रश तुम्हाला सगळ्यात भारी वाटतोय? कोणता ब्रश वाटतोय? ठीक आहे. का वाटतोय? कारण हा थोडा सॉफ्ट आहे, बरोबर? तर असे ब्रश घ्यायचे की जे ह्युमन हेअर्सचे असतील किंवा ॲनिमल्स हेअर्स असतात, म्हणजेच ते दिसायला सॉफ्ट असतात. हाताने जर टच केले तर तुम्हाला सॉफ्टनेस लक्षात येईल. दुसरी गोष्ट, अजून तुम्हाला जर ऑनलाईन तुम्ही घेतले, परचेस केले, तर हे अशा टाईपचे थोडे दिसायला छान ॲट्रॅक्टिव्ह असतात. पण ह्याचे जे ब्रिसल्स असतात किंवा हे जे आहेत, तर हे जे शायनी वगैरे असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये काय असतं की नायलॉनचं प्रमाण जास्त असतं. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते. तर हा इथे 2 प्रकारचे ब्रश माझ्याकडे आहेत. हा जो ब्रश आहे तो चांगला ब्रँडचा ब्रश आहे आणि हा जो आहे तो हलका ब्रँडचा आहे, म्हणजेच त्याचे जे ब्रिसल्स आहेत ते थोडेसे साधे आहेत, साधारण आहेत. जर मी इथं हा ब्रशमध्ये हा प्रोडक्ट मी घेतला किंवा हे आयशॅडो मी घेतलं आणि तुम्ही त्याला झटकून टाकलं तर तुमचा प्रोडक्ट राहिला का ह्याच्यामध्ये? नाही राहिला. तेच मी हा जो ब्रश आहे तर मी हा प्रोडक्ट